अकारण करुणा वरुणालय तडद्युत विनिंदित पितांबरधारी भक्तवंचा कल्पतरू कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वतः शक्तिमान असणाऱ्या भगवान बाल श्रीकृष्णाची प्रतिवांगमयी स्वरूपा मूर्ती श्रीमद भागवत महापुराण आणि समस्त ग्रामस्थ मंडळ चिखलीकर तथा घरजाळे परिवाराच्या वतीनं यजमानपद त्यांच्याकडे आणि समस्त गावकरी मंडळींचा हा आपला वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण, जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्याचं भजन, द्वितीय सत्रामध्ये श्रीमद भागवताची दिव्य अशा प्रकारची कथा. आपण सर्वजण ग्रामस्थ मंडळ मोठ्या अंतःकरणाने आणि प्रेमाने ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरण सानिध्यामध्ये स्थानापन्न हो. गेली 2 दिवसापासून आपण या ठिकाणी कथेचं चिंतन करतोय. आज कथेच्या तृतीय दिनामध्ये 3ऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. सज्जन हो, भाग्य उदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै. अनेक जन्म जन्माच्या पुण्याईच्या सामर्थ्यावरती तुम्हा आम्हा मनुष्य मात्रास ही भगवंताची आणि भागवताची दिव्य अशा प्रकारची कथा श्रवण करण्याचा योग प्राप्त होत असतो. भगवत कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या आमच्या पुण्याईने ही भगवंताची कथा श्रवण करण्याचा योग याही वर्षी आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. गोड अशा प्रकारे भागवताची कथा आहे. अतिशय कर्णप्रिय असणारी ही भागवताची कथा आहे. तब कथामृतम तप्त जीवनम. भगवंताची कथा कर्णप्रिय अशा प्रकारची कथा आहे, गोड अशा प्रकारची कथा आहे. तब कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम. मनुष्य मात्राच्या जीवनामध्ये जी काही अनेक कल्मश आहेत, जळमट आहेत, दुःख आहेत, शोकांतिक आहेत, या सर्वांना शांती शीतलता प्राप्त करून तुम्हा जीवाला परमानंद तत्वापर्यंत नेऊन पोहोचवणारी ही भगवंताची दिव्य कथा आहे. आणि गेल्या 2 दिवसापासून ग्रामदैवताच्या चरण सानिध्यामध्ये स्थानापन्न होऊन आपण कथा ही श्रवण करतोय. कालच्या कथेमध्ये आपण राजा परीक्षिताचा जीवन चरित्र बघितला, जीवनपट डोळ्यासमोर उभा केला. पांडवांच्या वंशामध्ये जन्माला आलेले महाराज परीक्षित आहेत. आज राजा परीक्षिती शिकार खेळण्यासाठी म्हणून वनामध्ये गेले आणि वनामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या सेनेपासून विभक्त झाले. बराच काळ शोध घेऊनही आपली सेना आपल्याला भेटत नाही. राजा मात्र भुकेतानेने व्याकुळ झालेला आहे. काही खायला मिळेल का, काही पाणी प्यायला मिळेल का, या अन्न पाण्याच्या शोधार्थ राजा त्या निर्जन वनामध्ये भ्रमण करू लागला. योगायोगाने एका आश्रमासमोर येऊन उभा राहिला. शमिक नावाच्या ऋषींचा, साधूचा तो आश्रम होता. महात्मा निर्विकल्प अशा प्रकारे अवस्थेमध्ये, तटस्थ अवस्थेमध्ये, ध्यान अवस्थेमध्ये बसलेले आहेत. भगवंताच्या चिंतनामध्ये मग्न अशा प्रकारे त्या महात्म्याची बुद्धी भगवंताच्या चरण सानिध्यामध्ये विलीन झालेली आहे. परीक्षितीने हाक मारला, महाराज अहो मी परीक्षिती आहे, शिकार खेळण्यासाठी वनामध्ये आलो होतो, पण भूक तहान लागली, व्याकुळ झालो, मला काही खायला, काही पाणी प्यायला भेटेल का? पण साधूची अवस्था मात्र देहावरती नव्हते, ते विदेही अवस्थेवरती पोहोचलेले होते. परीक्षितीला सहन झाला नाही. 1 वेळे 2 वेळेस आवाज देऊन सुद्धा मी या देशाचा राजा परीक्षिती असून सुद्धा हा साधू माझा अवमान करतोय, हा साधू खरोखरच समाधीमध्ये असला पाहिजे का? राजा इथं आलाय, आता राजाचा पाहुणचार करावा लागेल, त्याला बसायला टाकावं लागेल, त्याला प्यायला पाणी द्यावं लागेल, त्याला जेवू घालावं लागेल, त्याच्यासाठी स्वयंपाक बनवावा लागेल, त्याच्यासाठी फळं आणून द्यावं लागतील, ही उठाठेव मला करावी लागेल. म्हणून मुद्दाम हा सोंग करून बसलाय का? याला खरोखरच समाधी लागली. राजाची बुद्धी साशंक झाली परीक्षिताची. परीक्षिताने इतहस्ततः बघितलं, एक मृत सर्प पडलेला होता, मेलेला सर्प बाजूला पडलेला होता. परीक्षिताने बाणाच्या टोकावरती तो मेलेला सर्प उचलला आणि त्या शमिक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला
परीक्षिती आपल्या राज्याकडे निघून गेला. तो शमीक ऋषींचा एक पुत्र होता, त्याचं नाव शृंगी होतं. नदीवरती गंगेवरती कुठेतरी पाणी आणण्यासाठी, फळ आणण्यासाठी गेला होता. येऊन त्याने बघितलं, ईशतुल्य देवतुल्य माझ्या जन्मदात्या बापाचा अपमान कुणीतरी केलेला आहे. मेलेला सर्प माझ्या बापाच्या गळ्यामध्ये टाकलेला आहे. त्या बालकाने, त्या लेकराने हातामध्ये पाणी घेतलं आणि शब्द बाहेर पडले, ज्या कोणी दुष्टाने, दुराधमाने, नराधमाने माझ्या जन्मदात्या बापाचा अपमान केला असेल, त्याला या ऋषीपुत्राचा शाप आहे. बरोबर आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाच्या सर्पाचा दंश त्याला होईल आणि तो गतप्राण होईल. शमीक ऋषींची समाधी अवस्था भंग झाली. लेकराला बोलावलं, मांडीवर बसवलं, डोक्यावर हात फिरवलं. का रडतोयस बाळा? लेकराला बोलता येईना. बघितलं, आपल्या गळ्यामध्ये मेलेला सर्प पडलेला आहे. त्रिकालदर्शी महात्मे होते ते. त्रिकालाचं ज्ञान त्यांच्याकडे होतं. नेत्रकमल बंद केले आणि बघितलं, आपल्या गळ्यामध्ये हा सर्प कोणी टाकलेला आहे. लक्षात आलं, आपला अपमान अथवा आपल्या गळ्यामध्ये मृत सर्प कोणी टाकला असेल. पांडवांच्या वंशामध्ये जन्माला आलेला राजा परीक्षिती, या परीक्षितीने आपल्या गळ्यामध्ये सर्प टाकलेला आहे. लक्षात आलं, आपल्या मुलाने, आपल्या पुत्राने राजा परीक्षितीला 7 दिवसांमध्ये मृत्यूचा शाप दिला. शमीक ऋषींनी आपल्या 4 शिष्यांना जवळ बोलावलं आणि जवळ बोलावून सांगितलं, जा इंद्रप्रस्थला, महाराज परीक्षिती यांना जाऊन माझा निरोप सांगा. परीक्षिता, आजपासून 7व्या दिवशी तुझा मृत्यू निश्चित झालेला आहे, माझा निरोप सांगा. तसं चिंतन करायला गेलं तर फार त्याचं असं चिंतन करता येईल आपल्याला. परीक्षितीचा मृत्यू 7व्या दिवशी ठरला, पण परीक्षितीला शाप देऊन 15व्या दिवसाच्या नंतर परीक्षितीचा मृत्यू झाला. सर्पाचा दंश झाला. तुम्ही म्हणताल, असं कसं काय महाराज? आम्ही तर सगळीकडे ऐकले की 7च दिवसामध्ये परीक्षितीचा मृत्यू झाला. त्याचं कारण असं आहे, शमीक ऋषींच्या आश्रमातून निघालेले शिष्यमंडळ परीक्षितीपर्यंत निरोप पोहोचवण्यासाठी, त्यांना जाण्यासाठी 7 दिवस लागले होते. आणि ज्या दिवशी परीक्षिताला कळालं की 7व्या दिवशी आपला मृत्यू, तिथून पुढे परीक्षितीचे 7 दिवस सुरू झाले. जय श्रीकृष्ण. परीक्षितीपर्यंत निरोप पोहोचला, महाराज आजपासून 7व्या दिवशी तुमचा मृत्यू निश्चित झालाय. प्रश्न असा आहे महाराज, एखाद्या सामान्य माणसाच्या हातून चूक घडावी त्यात काही नवल नाही देवा. एखादा सर्वसाधारण अज्ञानी माणूस आहे आणि त्याने त्या अज्ञानाच्या भरामध्ये एखादी चूक करावी, एखादा अपराध करावा, त्याच्यामध्ये काही एवढं काही विशेष नाही. पण शहाण्या माणसाने जर चूक केली तर, अज्ञानी माणसाने केलेली चूक सहन करून खपवून घेतल्या जाते, पण शहाण्या माणसाने केलेली चूक मात्र खपवून घेता येत नाही. 10-5 वर्ष साधू संतांच्या संगतीमध्ये राहिला, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्यापन केलं, गुणवान माणसाच्या, साधू वृत्तीच्या माणसाच्या सोबत राहिला, संतांच्या संगतीमध्ये राहिला. असा एखादा व्यक्ती ज्याला सगळं ज्ञान आहे, आचरणाचं, विचरणाचं, व्यवहाराचं सगळं ज्ञान आहे, असा व्यक्ती जर चुकला तर निश्चितच समाज त्याच्या कानाला धरल्याशिवाय राहत नाही. अज्ञानी कुठे शिकला नाही, सवरला नाही, साधू संतांची संगत नाही, सज्जनाची संगत नाही, थोरा मोठ्याचे विचार त्याच्या कानापर्यंत पोहोचलेले नाहीत. उठायचं घर शेत, उठायचं घर शेत, घर शेत, घर शेत, काय खावं, काय खाऊ नये, काय प्यावं, काय पिऊ नये, कुठं जावं, कुठं जाऊ नये, काय बघावं, काय बघू नये, अशा एखाद्या सर्वसामान्य माणसाकडून जर एखादी चूक घडली तर माणूस, समाज त्याला माफ करत असतो. पण शहाण्या सुरत्या माणसाकडून जर चूक घडली तर समाज त्याला माफ करत नाही. प्रश्न असा आहे, परीक्षिती म्हणजे कोण आहे? सामान्य आहे का? परीक्षिती कोण आहे? सामान्य नाही. पांडवांच्या वंशामध्ये जन्माला आलेला आहे परीक्षिती.
पांडवांच्या संस्कारामध्ये परीक्षितीचं बालपण गेलेलं आहे. कोण पांडव? ज्या पांडवांनी अखंड वनवासामध्ये असताना सुद्धा भगवंताची भक्ती कधी सोडली नाही. पांडवांच्या जीवनामध्ये भगवंताच्या भक्तीविषयी काय निष्ठा होती महाराज. वनवासामध्ये आपल्या पोटाला खाण्यासाठी अन्न नाहीये पांडवांची अवस्था, पण भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय कधी काही आहे ते खात नाही. आपल्याला राहण्यासाठी व्यवस्थित जागा नाही, आपल्याला खाण्यासाठी व्यवस्थित अन्न नाही, कसल्याही प्रकारच्या सुविधेचा अभाव आहे. अभाव रहित जीवन जगले पांडव. सुखामध्ये तर दुःखामध्ये तर कोणीही भजन करेल, पण सुख आलं तरी पांडवांनी देवाला सोडलं नाही, आणि दुःख आलं पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पांडवांनी सुखातही कधी भगवंताला सोडलं नाही, दुःखातही कधी भगवंताला सोडलं नाही. म्हणून तर देव ज्यावेळेस धर्मराज युधिष्ठिर राजसिंहासनावरती बसले, महाभारताचं युद्ध संपून ज्यावेळेस युधिष्ठिर राजसिंहासनावरती बसले, भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला जाण्यासाठी निघाले, तर कुंती माता देवाचे पाय धरते, देवाला म्हणते, देवा अरे आजपर्यंत आमच्या जीवनामध्ये तुझी संगती होती, आमच्या जीवनामध्ये कितीही मोठे दुःख आम्हाला आले तरी त्याची जाणीव आम्हाला झाली नाही का? तू आमच्या सोबत होतास, आज आमच्या जीवनामध्ये सुख आलंय, माझा मुलगा राजा झालाय म्हणून तू आम्हाला सोडून जातोयस का? जर माझा मुलगा राजा झाला म्हणून तू आम्हाला सोडून जात असेल तर हे राज सिंहासन सुद्धा नकोय आम्हाला. आम्हाला कोण पाहिजेस? तू पाहिजेस आम्हाला देवा. हे पांडव, ज्या पांडवांना सुखातही आणि दुःखातही भगवंताचं सानिध्य लाभलं, आणि याच पांडवाच्या वंशामध्ये जन्माला आलेला परीक्षित म्हणजे काय सामान्य असेल का? नाही महाराज. पांडवांनी आपलं संपूर्ण आयुष्य गो ब्राह्मण साधू संतांच्या सेवेमध्ये खर्ची घातली. ज्या थोड्या मोठ्याने आपल्या पूर्वजांनी आपलं संपूर्ण आयुष्य साधू संत सज्जन देश धर्माच्या गोसेवेच्या संगतीमध्ये खर्ची घातलं, त्या वंशामध्ये जन्माला आलेला परीक्षिती आणि एखाद्या साधूचा अपमान करेल, हे काय शक्य आहे का? कसं घडलं असेल? पण घडलं महाराज. परीक्षितीच्या हातून एका साधूचा अपमान घडला. कसा घडला त्याला कारण असं सांगतात, ज्यावेळेस महाराज परीक्षिती युद्ध खेळण्यासाठी शिकार खेळण्यासाठी म्हणून जाण्यासाठी निघाले, जाता जाता आपल्या स्टोअर रूम मध्ये गेले. स्टोअर रूम आडगळीचं सामान ठेवण्याची एक रूम असं समजा त्याला. समोर असं कपाट होतं, त्या कपाटावरती सूचना लिहिलेली होती, कृपया हे कपाट कुणी उघडू नका. आणि माणसाचा एक स्वभाव आहे,
माणसाला जे करू नका म्हणलं ते माणसं केल्याशिवाय हा हा राहत नाही. असा माणसाचा स्वभाव आहे. तिकडं जाऊ नका नाही बघूतच म्हणते जाऊन काय तिकडं ते करू नका नाही बघूच करून केल्यावर काय होतंय ते असा एक माणसाचा स्वभाव आहे. त्या कपाटावरती मोठ्या अक्षरात ठळक अक्षरात स्पष्ट लिहिलं होतं कपाट कुणी उघडू नका. परीक्षितीच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं काय असेल बाबा याच्यामध्ये. परीक्षितीने ते कपाट उघडलं. त्या कपाटामध्ये एक छोटासा बॉक्स ठेवलेला होता. पुन्हा तशाच प्रकारची सूचना त्या बॉक्सवर दिलेली होती. कृपया कपाट उघडून इथपर्यंत आला थांबा आता हा बॉक्स उघडण्याचा प्रयत्न करू नका. परीक्षितीच्या मनामध्ये आणखी कुतूहल निर्माण झालं काय असेल या बॉक्स मध्ये. परीक्षितीने जो बॉक्स उघडला त्या बॉक्स मध्ये हिरे मोती माणिक पाचुनी मडवलेला एक दिव्य सोन्याचा मुकुट होता. महाराज परीक्षितीने विचार केला राम 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 एवढा सुंदर मुकुट आणि कपाट उघडू नका बॉक्स उघडू नका या काय विनाकारण सूचना लिहिल्यात. परीक्षितीने तो मुकुट बघितला आणि एका क्षणात परीक्षितीच्या अंतःकरणात भाव असा निर्माण झाला हा मुकुट आपण डोक्यावर घालावा. किती गोड किती सुंदर मुकुट. परीक्षितीने तो सुवर्णाचा मुकुट उचलला आणि जसा मुकुट उचलला तसा डोक्यामध्ये घातला. आणि जसा परीक्षितीने तो मुकुट डोक्यामध्ये घातला त्या मुकुटामध्ये कलीनं प्रवेश केलेला होता आणि त्या मुकुटामध्ये असलेल्या कलीनं परीक्षितीच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला आणि परीक्षितीची बुद्धी भ्रष्ट झाली. असं काय होतं त्या सोन्याच्या मुकुटामध्ये त्याच्यामध्ये कलीनं प्रवेश केलेला होता. त्याचं कारण असं आहे तो मुकुट म्हणजे पांडवांचा नव्हता. काल वेळेच्या अभावी आपल्याला त्याच्यावरती विस्तारानं चिंतन करता आलं नाही. ज्यावेळेस परीक्षितीची कलीची भेट झाली होती त्यावेळेस परीक्षिती राजानं कलीला राहण्यासाठी 4 जागा दिल्या होत्या. द्युतम स्त्रियम सुनः पानः. कली कुठं कुठं राहतो लक्ष देऊन ऐका. जिथं द्युताचा डाव खेळला जातो तिथं कलीचं वास्तव्य. द्युत म्हणजे आलं लक्षामध्ये. जिथं विभिचार केला जातो तिथं कलीचा वास आहे. द्युतम स्त्रिय सुनः. जिथं पशूंची पक्ष्यांची हत्या होते तिथं साक्षात कलीचा वास आहे. आणि महाराज या 4 जागा परीक्षिती राजानं कलीला दिल्या पण कलीनं मागून एक जागा घेतली परीक्षितीकडून. म्हणले महाराज हे बघा खानदानी माणूस पत्त्याचा खेळ खेळत नाही. मी ग्रंथात आलेलं सांगतो तुमचं कसं मला माहित नाही तुमच्याविषयी मला बोलायचं नाही. ऐका जय श्रीकृष्ण. खानदानी माणूस पत्त्याचा खेळ खेळत नाही. खानदानी माणूस व्यभिचार करत नाही. खानदानी माणूस मदिरापान करत नाही आणि खानदानी माणूस मांस भक्षण करत नाही. का करत नाही त्याचं उत्तर भागवतानं दिलंय. या 4ही ठिकाणी साक्षात कलीचा वास आहे. ज्याने मद्यपान केलं तो कधी त्याच्या जीवनात यशस्वी झाला नाही. ज्याने मांसाहार केला दुसऱ्या जीवाची हत्या करून आपल्या तोंडाची चव भागवण्यासाठी ज्याने दुसऱ्या जीवाला मारलं अशी व्यक्ती जीवनामध्ये कधीही संतोषी आणि आनंदी समाधानी होऊ शकत नाही. जिथं व्यभिचार होतो तिथं निश्चित अशा प्रकारचा कलीचा वास आहे. या 4 जागा दिल्या पण कलियुगानं सांगितलं महाराज अहो तुम्ही 4 जागा दिल्या पण माझ्याकडे सुद्धा एक भारी गुण आहे ना. भारी गुणाच्या बदल्यात मला एक भारी जागा द्या. परीक्षितीने विचारलं काय भारी गुण आहे. कलीनं सांगितलं ना महाराज कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारेच परिचर्यायाम करोतद हरि कीर्तना. हरे नाम हरे नाम हरे नाम केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. माझ्याकडे एक चांगला गुण आहे. म्हणे काय चांगला गुण आहे ऐका. कृतयुगामध्ये जर भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर अनेक काळापर्यंत अनेक वर्षानुवर्ष एके ठिकाणी बसायचं पद्मासन घालायचं डोळे बंद करायचे हजारो वर्ष देवाचं ध्यान करायचं आणि मग देव प्रसन्न झाला तर झाला नाहीतर तेवढं ध्यान केलेलं फोडणी दिली वास आला की लक्ष तिकडे गेले की ऐकलेली सगळी कथा
फोडणीत गेली. तसं होतं महाराज कृतयुगामध्ये. अनेक वर्ष ध्यान करायचं, ध्यान करून हजारो वर्षापर्यंत ध्यान करायचं, तरी भगवान परमात्मा प्राप्त व्हायचा नाही. एवढं अवघड होतं देवाला प्राप्त करून घेणं. कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै. त्रेता युगामध्ये भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी यज्ञ करावं लागायची. कसली यज्ञ? आपण करतो तसली यज्ञ का? आपलं यज्ञ म्हणजे एक छटाकभर तूप, त्या छटाकभर तुपामध्ये यज्ञही पूर्ण होतो. देवबाप्पाला जेवायलाही तेच तूप, वारकऱ्यालाही तेच तूप, महाराजालाही तेच तूप, तरी छटाकभर असलेलं तूप अर्धा छटाक सुद्धा होत नाही, तेवढ्याला तेवढंच राहतं. यज्ञातही त्याचीच आहुती, देवबाप्पालाही जेवायला तेच, महाराजालाही जेवायला तेच. त्याचं कारण का? वाटेत घेतलेलं तूप आपलं बुडालाच राहतं. देवबाप्पानी स्वाहा म्हणले का आपला चमचा वरूनच फिरतो. आहा, तूप खालचे खाली, स्वाहा म्हणलं की आपण नुसतं आहा, बस झालं. असलं नाही महाराज यज्ञ. शास्त्रात असं चिंतन आहे म्हणे, हत्तीच्या सोंडे एवढी गावरान गाईच्या तुपाची धार 24 तास यज्ञामध्ये सोडावी लागायची. एवढे मोठमोठे यज्ञ करावे लागायचे. आणि एवढे मोठमोठे यज्ञ करून देव प्रसन्न झाले, देव प्राप्त झाले तर झाले, नाही तर केलेलं सगळं तेवढं मोठं यज्ञ सगळे व्यर्थ जायचे. कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै. द्वापारेच परिचर्यायाम. द्वापार युगामध्ये पूजा करावी लागायची. पण कलियुगामध्ये मात्र एवढा अट्टहास भगवंताच्या प्राप्तीसाठी करण्याची गरज नाही. कलियुगामध्ये एवढा सायास देवाच्या प्राप्तीसाठी करण्याची गरज नाही. का? हो, महाराज सांगतात ना, कलियुगा माझी करावे नाम संकीर्तन साधन पैसोपे. हो, नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी अनेक प्रकारची नानाविध साधनं करण्याची गरज नाही. दंडन मुंडन हे व्यर्थ कासया करणे. तुकारामांनी सांगितलं नाही कशासाठी व्यर्थ करायचं. फक्त या कलियुगामध्ये भगवंताला प्राप्त करून घ्यायचं सर्वात सोपं साधन भगवंताचं नामस्मरण. कलियुगानं सांगितलं परीक्षितीला, राजन माझ्याकडे एवढा चांगला गुण आहे, अनेक युगामध्ये अनेक साधनं करून जर भगवंत प्राप्त होत नसतील, माझ्या या युगामध्ये केवळ नामस्मरणाने जर देव प्राप्त होतील तर निश्चितच माझा हा चांगला गुण आहे. या चांगल्या गुणाच्या बदल्यात मला राहण्यासाठी एखादी चांगली जागा नको का? जय श्री कृष्ण. लक्षात येते ना तुमच्या मी काय बोलतोय ते? डोळा लागला नाही ना? लागू देऊ नका, जागा राहा. ऐका. जय श्री कृष्ण. कस काय काल पंगत झाली नाही वाटत? झाली. अहो चांगली जिलेबी होती ना. वरती काय नुसती वास घेण्यापुरती नव्हती, नुसती तोंडाला चव येण्यापुरती नव्हती, पोटभर होती. तुम्हाला कसं काय की आम्हाला माहित नाही, पण आम्हाला तर पोटभर होती. तुम्हाला होती का? रगड होती, तरी आवाज येत नाही. ही किती मोठी शोकांतिका आहे. जय श्री कृष्ण. कालची काल गेली होय, पण आज काय? मग आज चांगलंच आहे म्हणा, तसं करू नका. माझं बारीक लक्ष बघा. जे मोठ्यानं म्हणणार नाही त्याला आज जिलेबी वाढल्या जाणार. जय श्री कृष्ण. महाराज ऐका,
कलीनं सांगितलं माझा एक चांगला गुणधर्म आहे ना, सुमिर सुमिर नर उतरही पारा, कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. महाराज माझा एवढा चांगला गुण आहे, या 4 जागेमध्ये मद्यपान, मदिरापान, व्यभिचार, द्यूताचा खेळ या ठिकाणी संस्कारिक माणसं येत नाहीत ना. एखादं तरी असलं शहाणं गिराईक माझ्याकडे यावं ना, त्याच्यासाठी मला एखादी चांगली जागा पाहिजे. महाराज परीक्षितींनी कलीवर प्रसन्न होऊन त्याला एक चांगली जागा दिली. महाराज कोणती? सोनं. कोणती जागा दिली? सोनं. सोन्यामध्ये साक्षात कलीचा वास आहे. सोन्या चांगलं नाही महाराज ते. सोनं अजिबात चांगलं नाही, त्याचा अट्टहास माणसाने करू नये. चांगलं नाही ते. ऐकताय ना तुम्ही? सोनं चांगलं नाही. ऐका लक्ष देऊन. सोनं चांगलं नाही का? त्याच्यात कलीचा वास आहे, त्याचा अट्टहास माणसानं करू नये. आता सगळ्यांनी एक काम करा, सोन्यामध्ये कलीचा वास आहे, ऐकताय ना तुम्ही? पटलं ना तुम्हाला? मग काय करा, आमच्या श्रीमंत महाराजाकडे आणि पंडित महाराजाकडे कॅरी बॅग आहेत. जाता जाता प्रत्येकाने एकेकाने ती कॅरी बॅग घेऊन जायची त्यांच्याकडून. पेंटेक्स टाकायचं नाही, ते वापरायचं तुम्ही. कॅरी बॅग मध्ये सगळं टाकायचं, उद्या येताना आमच्याकडे घेऊन यायचं. सोन्यामध्ये कलीचा वास आहे. त्याचा तात्पर्य असं आहे, वाम मार्गानं कमवलेली जी संपत्ती आहे त्या संपत्तीमध्ये कलीचा वास. चुकीच्या मार्गानं कमवलेलं धन, गोरगरिबांच्या माना मोडून कमवलेली संपत्ती, कमवलेली प्रॉपर्टी, कमवलेली इस्टेट, त्याच्यामध्ये साक्षात कलीचा वास आहे. लक्ष देऊन ऐका दादा. चुकीच्या मार्गानं कमवलेली संपत्ती असते का नाही, चुकीच्या मार्गानं कमवलेलं धन असतं का नाही, हे फार काळ माणसाला सुख देत नाही. गोरगरिबांच्या माना मोडायच्या, गोरगरिबांना लुटायचं, ही अशी जी संपत्ती आहे, शास्त्र असं सांगतंय, हे फार तर दुसरी पिढी जगवेल, पण तिसऱ्या पिढीला मात्र ते चुकीनं कमवलेलं धन, सामान्य माणसाची लुटपाट करून कमवलेली संपत्ती ही माणसाच्या पतनाला कारणीभूत होत असते. असे कितीतरी उदाहरण मी आपल्याला सांगेल महाराज. अगदी काल ते कोट्याधीश होते, आज मात्र रस्त्यावर आहेत. अगदी काल 10-5 वर्षाच्या काळामध्ये ते अब्जाधीश होते, पण आज ते रस्त्यावर आहेत का? त्यांनी जी कमवलेली संपत्ती होती ना, त्या संपत्तीमध्ये गोरगरीब माणसाची हाय लागलेली होती. म्हणून म्हणतात ना, खिशामध्ये लाखो रुपयांच्या नोटांचा खळखळाट असावा, पण त्या नोटांच्या खळखळाटामध्ये कुणाचा तळतळाट मात्र निश्चितच नसावा. म्हणून तर तुकोबरासारख्या महात्म्याने आपल्याला वेळोवेळी सांगावं लागतं, जोडणीया धन उत्तम व्यवहारे, जोडणीया धन
म्हणतात ना, पैसा कमवावा माणसाने, पण त्या पैशामध्ये कुणाचा तळतळाट नसावा, हाय नसावी. का? फार तर एखादी दुसरी पिढीला ते पैसा कमवलेलं सुख देईल, पण तिसऱ्या पिढीला मात्र सुख देत नाही. आज परीक्षितीने जो सोन्याचा मुकुट परिधान केलेला आहे त्याच्यामध्ये कलीनं वास केलेला आहे, कारण 5वी जागा परीक्षितीने कलीला दिलेली आहे. जे अधर्मानं कमवलेलं संपत्ती असेल, तुम्ही म्हणताल महाराज प्रश्नच आहे हा एक. तुम्ही म्हणताल पांडव तर मग एवढे धार्मिक होते, त्यांनी कुठून हा अधर्माने कमवलेला मुकुट त्यांनी कुठून आणला होता? त्याचं कारण असं आहे दादा, ऐका, भीमाचं आणि जरासंधाचं युद्ध झालं. तो मुकुट कुणाचा होता? जरासंधाचा होता. भीमानं जरासंध उभा फाडला असा, एक या बाजूला एक या बाजूला टाकून दिला, आणि त्या जरासंधाचा मुकुट असा बाजूला पडलेला होता. काय माहिती का महाराज, पाप करण्यासाठी प्रवृत्त करणारी जर माणसाच्या शरीरामध्ये कुठली इंद्रिय असेल तर त्याचं नाव आहे मन. मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो. काय काही कारण नव्हतं त्या भीमाचं त्या मुकुटाकडे बघायचं, बघितलं तर त्याला हात लावायचं काही कारण नव्हतं, हात लावला तर त्याला घ्यायचं काही कारण नव्हतं, आणि उचलून घेतलाच तर त्याला घरी आणायचं काही कारण नव्हतं. पण भीमाला राहवलं नाही महाराज. भीमाने तो मुकुट उचलला, उचलून तो मुकुट घरी घेऊन आला. पण लक्षात आलं, भीमाच्या हे आपल्या कष्टाचं नाही, आपल्या मेहनतीचं नाही, हे एका दुष्ट विचाराच्या प्रवृत्तीच्या एका असुराचं आहे, एका राक्षसाचं आहे. हे जर आपण आपल्या घरी आणून ठेवलं तर निश्चित आपल्याला याच्यापासून त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या भीमानं ते कोठार ग्रहामध्ये टाकून दिलं होतं. तोच मुकुट आज उचलला परीक्षिती राजाने, डोक्यावरती घातला, आणि त्या मुकुटामध्ये असलेल्या कलीने राजाच्या बुद्धीत प्रवेश केला, आणि चांगल्या घराण्यामध्ये जन्माला आलेला, सद घराण्यामध्ये जन्माला आलेला परीक्षिती, पांडवांच्या घरी जन्माला आलेला परीक्षिती, या परीक्षितीने आज त्या कलीच्या प्रवेशामध्ये शमीक ऋषींचा अपमान केला, आणि 7 दिवसामध्ये मृत्यूचा शाप परीक्षितीला लागलेला आहे. जय श्री कृष्ण. पण काय माहिती का महाराज, माणसाने कधीतरी जाग होणं महत्वाचं आहे बरं का. तुम्ही ऐकताय, लक्ष देऊन ऐका. माणसाने कधीतरी जाग होणं महत्वाचं आहे. माणसाला कधीतरी कळावं हे सगळं नश्वर आहे, हे सगळं अशाश्वत आहे, आणि या अशाश्वत असणाऱ्या जगामध्ये आपण आलोत ना. कधीतरी माणसाने एकांतामध्ये बसावं आणि एकांतामध्ये बसून विचार करावा, कोहम कथमिदम जातम कोई करतास कथम देते. कोण आहे मी, कुठून आलोय, कशासाठी आलोय, काय करतोय, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, याचा विचार माणसाने. हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळालं.
याला ऑब्झर्वेशन जर करत नसाल तुम्ही अवघड आहे महाराज. ऐका, कधीतरी माणसाने एकांतामध्ये बसावं, विचार करावा. कोहम कथमिदं जातं हो वै कर्तास कथम विद्यते. ज्यावेळेस आम्ही एकांतामध्ये विचार करू ना, एकांतामध्ये बसून चिंतन करू ना, निश्चितच अंतःकरणातून आवाज आल्याशिवाय राहणार नाही की चल रे हंसा अमर लोक को कि तेरा यहाँ पर कोई नहीं है, जग वालों का हुआ अंधेरा, अपना यहाँ तो बसेरा नहीं है. महाराज, निश्चित आपण आवाज आल्याशिवाय राहणार नाही. कधीतरी माणसाला जाग कळावं. आज राजा परीक्षितीला जाग आलेली आहे का? परीक्षितीच्या समोर मृत्यू दिसू लागला. मृत्यू सर्वांचाच आहे, निश्चित झालेला आहे, त्याच्यात बदल नाही. एखाद्याचं अपघाताने जाणं, एखाद्याचं रोगाने जाणं, एखाद्याचं आजाराने जाणं, एखाद्याचं अटॅकने जाणं, हे सगळे निमित्त आहेत महाराज. ऐका दादा, तुम्ही आम्ही ज्या दिवशी जन्माला आलो ना, जन्म आणि मरण या दोन्ही गोष्टी सोबतच घेऊन आलेलो आहे. जय श्रीकृष्ण. जन्म आणि मरण, जन्माला आज आलोत आणि मृत्यू पाठीमागे ठेवून आलोत असं नाही. ज्या क्षणी तुमचा माझा जन्म झाला त्या क्षणी तुमचा माझा मृत्यू सुद्धा सोबतच आहे. काळ प्रत्येकाच्या खांद्यावरती बसून आलेल्या खांद्यावरती. फरक असा आहे, आज राजा परीक्षितीला निश्चित मृत्यूचा दिवस डोळ्यासमोर दिसलेला आहे. तुम्ही आम्ही फक्त आणखीनही झोप येत आहेत. परीक्षिती जागा झालेला आहे. आणि माणसाला नसलेल्या गरजांपेक्षा जास्त गोळा करायची सवय लागली महाराज. काय दादा, ऐका, नीड आणि डिझायर या दोन फार महत्वाच्या गोष्टी आहेत माणसाच्या जीवनात. आपल्याला गरज कशाची आहे आणि आपण मिळवतोय काय हे कळालं पाहिजे माणसाला. गरज कशाची आपल्याला? फार तर राहण्यासाठी एखादी छोटीशी झोपडी, एखादी कुटिया, एखादं घर. खाण्यासाठी 2 वेळ पुरेल नाही, 1 वेळ पोट भरेल एवढं अन्न. अंग झाकण्यासाठी म्हणून एखादं वस्त्र. फार तर एवढंच माणसाला बस आहे. शंकराचार्य सांगतात ना, करतल भिक्षा तरुतल वास. एवढंच माणसाला लागतं, काही लागत नाही. पण माणसाला ना राहण्यासाठी एखादी झोपडी, एखादं झाड, त्या झाडाची छाया लागते, एवढंच पुरेसं आहे. पण माणसाला मजल्यावर मजले बांधायची सवय लागली. त्याला तृष्णा म्हणतात, त्याला काय म्हणतात? तहान म्हणतात. शंकराचार्य आपल्या त्या प्रश्नोत्तरीमध्ये सांगतात, या जगामध्ये सगळ्यात दरिद्री आणि भिकारी जर कोण असेल तर ज्याच्या इच्छा दिवसेंदिवस वाढतात तो सगळ्यात भिकारी आहे, दरिद्री आहे. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा, तैशी तृष्णा वाढीनली. हो, ज्ञानोबरात वर्णन करतात, चिंतन करतात, त्याचं फार गोड चिंतन आहे महाराज. काय माहिती का महाराज, माझा असा प्रयत्न असतो भागवताची कथा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावी. त्याच्यामुळे मला वेळच पुरत नाही. जर अवघड होतं माझा दिवस. सर्वसामान्यापर्यंत कथा पोहोचावी असा माझा एक प्रयत्न असतो. फार तर एखादा तासभर वेळ माझ्याकडे शिल्लक आहे, मला फार दूर जायचंय, दुसऱ्या तिसऱ्या स्कंधापर्यंत पोहोचायचंय, फार विस्तार करत बसणार नाही. ऐका दादा, नीड अँड डिझायर हे माणसाने ओळख. आपल्याला आवश्यकता कशाची आहे? एखाद्या झाडाखाली एखादी छोटीशी झोपडी, 2 घासाचं अन्न आणि पिण्यासाठी पाणी. करतल भिक्षा तरुतल वास. बस एवढं महत्वाचं आहे, पाहिजे एवढं. पण माणसाला ते नाही, माणसाला ते पाहिजे जे आपल्याला प्राप्त नाही. आणि माणसाचा एक असा स्वभाव आहे दादा, ऐका, माणसाला त्याची हव्यास आहे, माणसाला त्याची आस आहे जे आपल्या जवळ नाही. कळतंय ना मी काय बोलतोय ते? लक्षात येतंय ना? पंगत वाढलेली आहे, सगळ्यांच्या ताटावरती गुलाबजामुन आहेत. मला शुगरचा रोग आहे, मला शुगर आहे, म्हणजे मला आहे असं नाही, सांगतो मी. सगळ्यांच्या पत्रावरती गुलाबजामुन वाढलेले आहेत, सगळे चव देऊन गुलाबजामुन खातायत. मला शुगर आहे,
माझ्या ताटामध्ये बाकी सर्व पदार्थ वाढलेले आहेत, भाजी पोळी चपाती वरण भात सगळं वाढलेलं आहे, गुलाबजामुन नाही, तो मला खायचा नाही. पण मला चपाती गोड लागत नाही, मला वरण गोड लागत नाही, मला तो भात गोड लागत नाही. माझं मन त्या गुलाबजामुन कडे जातं, मला तो पाहिजे, खायचा नाही मला तो. खाल्लं तर मला माझ्या शरीरासाठी हानिकारक आहे ते. आणि तसंच आहे माणसाचं, जे लागत नाही आणि जे आपल्यासाठी योग्य नाही ते प्राप्त करण्याची हाव आहे माणसाला. जय श्रीकृष्ण. नाही तर माणसाला काय लागतं. आज परीक्षितीनं हे सूत्र ओळखलं महाराज, परीक्षितीनं हे सूत्र ओळखलं आणि एव्हरीथिंग असणाऱ्या सर्वस्वाचा त्याग परीक्षितीनं केला. आणि सगळं सोडून परीक्षिती गंगेच्या किनाऱ्यावरती सुखताल नावाच्या क्षेत्रावरती आला. विशाल अशा प्रकारचा वटवृक्ष आहे. तुम्ही जर कधी उत्तर प्रदेशामध्ये उत्तर भारतामध्ये गेला, दिल्ली हरियाणाच्या त्या दोन्ही याच्यामध्ये ते सुखताल नावाचं क्षेत्र आहे बघा, जिथं पहिली भागवताची कथा शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितली. विशाल वटवृक्ष आहे, ऐका दादा. आणि आज परीक्षिती ज्यावेळेस परीक्षितीला शाप 7 दिवसाच्या मृत्यूचा लागलेला आहे, सर्वस्व सोडलं परीक्षितीनं, जागा झाला. आणि गंगेच्या किनाऱ्यावरती येऊन परीक्षिती पद्मासनामध्ये बसलेला आहे. समोर अनेक प्रकारचे अत्रि वशिष्ठ यवन चवन शरद्वान भारद्वाज कपिल महामुनी हे सर्व ऋषी मुनी जपस्वी तपस्वी योगी परीक्षितीच्या समोर बसलेले आहेत. परीक्षिती नम्रपणे हात जोडतोय आणि नम्रपणे हात जोडून समोर बसलेल्या हजारो साधू संतांना प्रश्न विचारतोय. महाराज म्रियमाणस्य किम कर्तव्यम. काय प्रश्न आहे परीक्षितीचा? ज्याला मरायचंय त्याने काय करावं? ज्याला मरायचंय त्याने काय करावं? परीक्षिती प्रश्न विचारतोय महाराज, ज्याला मरायचंय त्याने काय करावं? महाराज सांगा, तुम्ही सर्व त्रिकालदर्शी ज्ञानी आहात, ज्ञानासह विज्ञानाची जाण, त्याचं ज्ञान तुम्हाला आहे. सांगा महाराज, काय केल्याने ज्याचा मृत्यू 7 दिवसामध्ये होणार आहे अशा व्यक्तीचा उद्धार होईल? सांगा, काय करायला पाहिजे? आणि ज्यावेळेस महाराज परीक्षिती त्या साधू संतांच्या सभेमध्ये प्रश्न विचारतायत, त्याच वेळेस महाराज एक आश्चर्य घडलं. तत्राभवत भगवान व्यासपुत्रो यदृच्छयागा मठमानोरपेक्ष अलक्ष लिंगो निजलावतृष्टो व्रतश्च बाले विकीर्ण केशः. परीक्षिती प्रश्न विचारतोय, ज्याला मरायचं त्याने काय करावं? आणि त्याच वेळेस परीक्षितीच्या सभेमध्ये एक आश्चर्य घडलं. कोणीतरी एक 15-16 वर्षाची दिसणारी तेज पुंज मूर्ती, ज्याच्या चेहऱ्यावरती करोडो सूर्याचं तेज प्रकाशमान होतंय, मानेवरती केस रुळलेले, केसाच्या जटा राहिलेल्या आहेत, अंगावरती एक कोपिन वस्त्र आहे, लंगोट परिधारण केलेली, पायामध्ये खडाव आहेत, हातामध्ये कमंडलू आहे, पगलेमध्ये कुशासन आहे आणि 3-3.5-4 फुटाची दिव्य करोडो सूर्याचं तेज चेहऱ्यावरती घेऊन एक मूर्ती राजा परीक्षितीच्याकडे येताना दिसली. परीक्षितीला अजान बाहू, शुकाच्या भागवतकार त्याचं वर्णन करतात, शुकाचार्यांची काय अवस्था आहे. अजान बाहू, अजान बाहू आहे, अलक्ष लिंगो निजलाभ तुष्टो. निजलाभ म्हणजे अंतःकरणाच्या अमृताने तृप्त झालेलं जीवन म्हणजे निजलाभ तुष्ट. आपलं वेगळं आहे, आपण सुख शोधतो भौतिक वस्तूमध्ये, भौतिक गोष्टीमध्ये. साधू संत सुख शोधतात बाहेरच्या जगामध्ये शोधत नाहीत, ते हृदयामध्ये शोधतात. अंतःकरणामध्ये भगवंताचा ठाव घेतात. का? त्यांना माहितीये जीव आणि देव हे दोन नाहीत. त्यांना माहितीये जीव आणि देव हे दोन नाहीत. जीव वास्तविकता काय? शिवोहम शिवोहम शिवोहम. जीव आणि देव एकच आहे हे साधू पुरुषांना कळतं. त्याच्यामुळे शुकाचार्यांसारखे महात्मे देवाला शोधताना इतस्ततः शोधत नाहीत, म्हणून ते निजलाभ तुष्ट आहेत.
अंतःकरणातल्या लाभाने त्यांचं जीवन परिपूर्ण झालेलं आहे. जय श्री कृष्ण. आज करोडो सूर्याचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती प्रकाशमान होते. अशी तेज पुंज मूर्ती ज्यावेळेस परीक्षितीने समोरून येताना बघितली, परीक्षितीचे नेत्र शुकाचार्यांच्या तेजाने दिपू लागले. आज शुकाचार्य येतात राजा परीक्षिती समोर. काय माहिती का महाराज, ऐका, लक्ष देऊन ऐका. जर अंतःकरणामध्ये देव भेटावा अशी इच्छा जागृत झाली, अगोदर देव तर भेटत नाही, पण देवाची वाट दाखवणारे संत आणि श्रीगुरु मात्र निश्चित भेटल्याशिवाय राहत नाही. कळतंय ना मी काय बोलतोय ते? ऐकताय ना तुम्ही? लक्ष देऊन ऐका. मनोमन ज्या वेळेस अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण होईल की नाही, मला देव भेटलाच पाहिजे, देव भेटत नाही, पण देवाचा रस्ता दाखवणारी श्रीगुरु मात्र भेटल्याशिवाय राहत नाही. आणि जोपर्यंत संतांची प्राप्ती होत नाही, जोपर्यंत जीवनामध्ये श्रीगुरु येत नाहीत, तोपर्यंत देवाची प्राप्ती होत नाही. महाराज सांगतात ना, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. आज परीक्षितीच्या अंतःकरणामध्ये मनोमन इच्छा जागृत झालेली आहे. आज स्वतः शुकाचार्य येत आहेत परीक्षितीचा उद्धार करण्यासाठी. बघा काय भक्ती, काय परीक्षितीचं कपाळ चांगलं असेल. महाराज काय परीक्षितीच्या कपाळाचं कौतुक करावं, परीक्षितीच्या प्रारब्धाचं कौतुक करावं. ज्या ज्या वेळेस परीक्षितीवरती संकट आलं त्या त्या वेळेस स्वतः भगवान येत आहेत. आज शुकाचार्य नुसते शुक येत नाहीत. भागवतामध्ये आता शुकाचार्य असा शब्द नाही येणार इथून पुढे. ज्या ज्या वेळेस शुक येईल त्यावेळेस श्री शुकोवाच, श्री शुकोवाच. शुकाचार्यांच्या समोर श्री शब्द लागेल. श्री, श्री म्हणजे साक्षात आता शुकाचार्य बोलणार नाहीत, शुकाचार्याच्या मुखातून देव बोलणार आहेत. ज्यावेळेस परीक्षिती त्या उत्तरेच्या गर्भामध्ये होते त्यावेळेस स्वतः भगवान परमात्मा उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षितीचं रक्षण करण्यासाठी जातात. आणि आज परीक्षिती पुन्हा एकदा संकटात, एका साधूचा शाप लागलेला आहे. आज स्वतः भगवान शुकाचार्यांच्या मुखातून बोलण्यासाठी, परीक्षितीचा उद्धार करण्यासाठी येत आहेत. श्री शुकोवाच. इथून पुढे श्री शुकोवाच सुरू होणार आहे. जय श्री कृष्ण. महाराज परीक्षिती प्रश्न विचारतोय, सांगा म्रिय माणस्य किम कर्तव्यम. ज्याला मरायचंय त्यांनी काय करावं? ज्याचा 7 दिवसामध्ये मृत्यू निश्चित झाला त्यांनी काय करावं? शुकाचार्यांनी सांगितलं, अरे राजा, मी आलोय आत्ताशिक आलोय, मला बसू देतो का? थोडस पाय ठेवू देतो का? मला एखादी आसन टाक, बसू दे थोडस मला. परीक्षितीनं सांगितलं, नाही महाराज, तुमच्यासारखे विदेही महात्मे, दिगंबर अवस्थेमध्ये जीवन जगणारे महात्मे गोदोहन कालापेक्षा जास्त एका वेळेवरती थांबत नाहीत. आता मी तुम्हाला प्रश्न विचारलाय, ज्याने मरायचं, ज्याला मरायचंय त्याने काय करायचं, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि मग बसायची व्यवस्था तुमची. आणि मग त्या शुकताल नावाच्या क्षेत्रावरती महाराज परीक्षिती आणि शुकाचार्य यांचा संवाद प्रारंभ होतो. परीक्षिती महाराज, सांगा, माझ्या आयुष्यातले शेवटचे 7च दिवस शिल्लक आहेत, काय करू मी आता जेणेकरून माझा उद्धार होईल, कायमी उद्धार पावेल? काय कृपा करीन नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. महाराज काय केलं पाहिजे सांगा आता जेणेकरून माझा उद्धार होईल. शुकाचार्यांनी विस्मयानं परीक्षितीकडे बघितलं. परीक्षिती, किती काळ शिल्लक आहे तुझ्याकडे? परीक्षितीने सांगितलं, महाराज ओनली 7 डे, फक्त 7 दिवस. शुकाचार्यांनी सांगितलं, परीक्षिता वेडायस का रे? 7 दिवस शिल्लक आहे तुझ्याकडे. पण तुला माहिती का, रघुवंशामध्ये असा एक राजा होऊन गेला, त्या राजाच्या आयुष्याचा फक्त 1 तास शिल्लक राहिला होता. काय नाव होतं त्या राजाचं? 1 तास उरला खटमांगराया, भाग्य
कृष्ण भगवान की जय जय श्री राधे. जवळपास तासाभरापासून तुम्ही समोर बसलेले आहेत, आहे का नाही? तासाभरापासून समोर बसलेले आहेत. डोळा लागतंय असं वाटत असेल तर थोडस भजन घेऊया आपण, बरोबर आहे का? आहे का नाही? डोळा आता चांगली झोप लागतेच असं वाटत असेल तर संकीर्तन, नसलं लागत तर आनंद आहे. काय माहिती का महाराज, थोडं जरा वाटायला मलाही भुका लागलेल्या सर. थोडस भजन घेऊया आणि मग पुढच्या कथेला आपण प्रारंभ. विठ्ठल माझा, सर्वांनी हात वर करून टाळ्या वाजवायच्या, सर्वांनी पाठीमागे म्हणायचे. माझा विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, माझा माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठला. सर्वांनी पाठीमागे म्हणायचं. महिला मंडळ, आमच्या मागे म्हणायचं. विठ्ठल माझा माझा, माझा माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठला. बोला सर्वांनी. माझा विठ्ठल माझा, मी विठ्ठल. टाळी टाळी, एक टाळी सर्वांची. हे विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा. आणखी मोठा आवाज. एक टाळी वाजवा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. आवाज. विठ्ठल माझा, 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 माझा. विठ्ठल माझा, मी विठ्ठला. बोला सर्वांनी मोठ्या प्रेमाने. आवाज जरा, आवाज काढा. विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. आणखी मोठा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. 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 बोला सर्वांनी. हरिओम. पुरुष मंडळी आता आमच्या बरोबर म्हणा. पुरुष मंडळ पुढे म्हणायचं, आता महिला मंडळ पाठीमागे. पुरुष मंडळ. विठ्ठल माझा, मी विठ्ठला. विठ्ठल. वा वा वा. पुरुष मंडळ. पुरुष मंडळ. विठ्ठल. आपल्या पार्टीची माणसं आहेत तर तुम्ही असं कसं मोठ्यानं, हा? महिला मंडळ. विठ्ठल. पुरुष मंडळ. हे विठ्ठल. वा वा वा. महिला मंडळ. विठ्ठल. या बाजून आवाज येत नाही बघा.
पुन्हा पंक्तीला जिलबी वाढल्या जाणार नाही इकडं. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा आपली बाजू पाडायची नाही बघा. जय हो. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा महिला मंडळ वा बघा वा.
देवाच्या भक्तीमध्ये काळ महत्वाचा नाही, देवाच्या भक्तीमध्ये भाव महत्वाचे. देवाच्या भक्तीमध्ये वेळ महत्वाची नाही, अंतःकरणातला भाव. भक्ती करण्यासाठी फार काही असं तशाच पद्धतीचं वातावरण राहावं असं काही नाही. हो, देवाची पूजा करण्यासाठी काय पितांबरच परिधान करावा आणि काही सोहळच परिधान करावा आणि काही फार उच्च प्रतीच्या कोलगेटनं ब्रश केलेला असावं, चांगलं पावडर लावलेलं असावं, चांगली क्रीम लावलेली असावी, चांगला सेंट वापरलेला असावा, असं काही काही लागतंय का देवाच्या भक्तीसाठी? काही नलगे एक भावची कारण, काही लागत नाही महाराज. भाव का भूखा हूं मैं, बस भाव ही एक सार है. भाव से जो मुझे भजे तो भव से बेड़ा पार है. भाव महत्वाचा आहे. भाव महाराज सर्वश्रुत आपल्या सर्वांना माहिती रामायणातला प्रसंग. आज कित्येक वर्षापासून शबरी देवाची वाट बघते प्रभू रामचंद्राची. प्रभू येतील, रात्रंदिवस तिची अपेक्षा आहे. आज नाही तर उद्या येतील. आणि तिच्या अंतःकरणातला भाव आहे, जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, मेरे झोपड़ी के राज
जय जय श्री राधे. शबरीची भावना आहे महाराज. जब मेरे रामजी का आवन हो, ते आमच्या पंडित भाऊंची फार इच्छा होती हे भजन व्हावं म्हणून. ते एकाच अर्थाचं भजन आहे. जब मेरे रामजी का आवन हो गाया मेरे भाग जाग जाएंगे. थोडस पाण्याची व्यवस्था केली बरं होईल. पाणी प्यायला थोडा गुळच दिसतो. दोन दिवस झालं पाणी दिलं नाही म्हणून लवंग खाल्ली मी आज. म्हणलं मागायचंच नाही. कसली अडकून मध्ये जाऊन. जय श्रीकृष्ण. आशी निघत नाही काय की जिलेबी खाल्ल्याशिवाय बाहेर. जय श्रीकृष्ण. शबरीची अवस्था आहे. काय अवस्था आहे शबरीची. ना अंगावरती वस्त्र चांगलं आहे. महाराज असं सांगतात अद्भुत रामायणामध्ये शबरीचं वर्णन केलेलं आहे. म्हणे 20 वर्षाचा कालावधी उलटून गेला. शबरीच्या अंगावरचं वस्त्र तिनं कधी बदललं नाही, कधी धुतलं नाही, कधी स्वच्छ केलं नाही. तिचे दात तिनं कधी घासले नाहीत. न घासलेल्या दाताने शबरीने बोर कुरतडून ठेवले होते प्रभू रामचंद्रासाठी. महत्वाचा काय आहे. हो, प्रभू रामचंद्र ज्यावेळेस शबरीच्या दर्शनासाठी भेटीसाठी म्हणून शबरीच्या आश्रमात येतात. महाराज आज 20 वर्षाचा कालावधी उलटून गेला होता. शबरी आश्रम झाडायची, स्वच्छ करायची. कशाने. डोक्याच्या केसाने आश्रम झाडून स्वच्छ करायची. प्रभू येतील, प्रभू येतील. आज नाही उद्या येतील प्रभू माझ्या भेटीसाठी. मला दर्शन देण्यासाठी आज नाही उद्या येतील. डोक्याच्या केसाने रस्ता झाडायचा. दररोज फुलं तोडायची, फुलं अंतरायची. सूर्याचा उदय झाला. सूर्य उदय झाल्यापासून सूर्य अस्ताला जाईपर्यंत शबरीने रस्त्याकडे डोळे लावून बसायचे. पण आज शबरीचं भाग्य जाग झालं. शबरीचं भाग्य जाग होऊन ज्यावेळेस प्रभू रामचंद्र शबरीकडे आले त्यावेळेस काय अवस्था होती. शबरीचे कपडे मलिन झालेले होते. केसाच्या जटा झालेल्या होत्या. डोळ्यानं व्यवस्थित दिसत नव्हतं. कानानं व्यवस्थित ऐकू येत नव्हतं. अशा अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्र येतात. शबरी द्रोणाने बोराने भरलेला द्रोण प्रभू रामचंद्राच्या हातात देते. प्रभू रामचंद्र शबरीच्या दाताकडे बघत नाही. विचारतात हे बोर कशाने कुरतडले. तिने सांगितलं मीच बघितलंय. थोडस चव घेऊन गोड गोड आहेत ते तुमच्यासाठी आणलेत. आंबट आंबट आहेत ते बाजूला टाकून दिलेत. लक्ष्मणानं दात बघितले. ऐका जागे राहून. जागे आहेत ना तुम्ही. लक्ष्मणानं दात बघितले. प्रभू रामचंद्रानं भाव बघितला. थोर प्रेमाचा भूकेला, 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 प्रेमाचा भूकेला, थोर 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 प्रेमाचा भूकेला,
चांगले उच्च क्वालिटीचे कपडे असावे, उच्च ब्रँडच्या कोलगेटने ब्रश केलेला असावा, टूथपेस्ट चांगलं वापरलेलं असावं, काही घेणं देणं नाही. देव म्हणतात ना, भाव का भोका होमय बस, भाव ही एक सार आहे. परमात्मा गीतेमध्ये सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोय योमे भक्त्या प्रेक्षते मजा अर्पावयाचे निमिषे. एक फूल अथवा फळ तैसे, काही न लेके एक भावाचे कारण तुका म्हणे आण. तुकाराम महाराज म्हणले, माईश्वर देवाला दुसरं काहीच लागत नाही. म्हणले फक्त काय पाहिजे? भाव पाहिजे. भाव. देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे फारसे वित्त तरी बहुत. फक्त काय? द्यावे एक चित्त तरी बहुत. आज भाव महत्वाचा आहे. भाव देवाचा. येर पत्र पुष्प फळ. आता एवढे सगळे ज्ञानी माणसं जर समोर असे बसले तर किती 3 तास नाही 9 तास कथा नाही सोडायची. का हो तुकाराम महाराज, बरोबर आहे का? पण काय करावं महाराज, कथेपेक्षा थोडं पंक्तीवर जास्त प्रेम आहे. म्हणले लवकर सोडायची व्यवस्था करा. काही वेळेस तुकाराम महाराज ऐकताय का तुम्ही? काही वेळेस आमच्या कपाळ एवढं फुटलेलं असतं, समोर 1000-2000 माणसं असतात, पण आम्ही काय सांगालो की ते काय ऐकायला. त्यांचं ध्यान पंक्तीवर आणि आमचं पाकिटावर. पण काही वेळेस असा सुंदर योग येतो ना, असे दर्दी माणसं भेटली, मग ते कथा सांगण्याचा त्या सगळा आनंद वेगळा असतो. काय माहिती का, तुमच्यासारखे विचारणारे माणसं आम्हाला भेटणार, म्हणून आम्ही टिपणं टापणं बसून कार्यक्रम चालू आहेत आमचे. उगा आम्ही बाजार मांडलाय. खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला आतली गोष्ट, आम्ही विनय असं देव काय असा खेळायचे सगळा. त्याच्यामुळं काय जाणकार. हा म्हणजे आता काय करू, आता इथून पुढे 10 वर्ष बदलायचंच नाही मला. मग तुम्ही भिजून होता, मग मी भिजून आहोत. जमलं का महाराज? असं आम्ही तर पाय पसरायलाच बसला की. जय श्रीकृष्ण. असे जाणकार माणसं समोर बसलेले असले श्रोते की त्याच्यातला आनंद वेगळा असतो महाराज. आज शुकाचार्य परीक्षिती सर्वस्वाचा त्याग करून शुकताल नावाच्या क्षेत्रावरती येऊन बसतायत. सांगा महाराज, माझं मरण ठरलेलं आहे. शुकाचार्यांनी सांगितलं, परीक्षिती काळजी करू नको, 7 दिवस तुझ्याकडे शिल्लक आहेत. 7 दिवसात जर तुझा उद्धार नाही करून दिला तर मग मी शुक कसला. गुरुतही तसं सामर्थ्य असावं लागतं. ए शिष्या, तू काय घाबरतोस, मी आहे ना. पण आता तसं राहिलं नाही महाराज. गुरुचं ध्यान शिष्याच्या घोडीकडं आणि शिष्याचं ध्यान गुरुच्या शाल जोडीकडं. आता कशाला फार मोठं फोडून सांगत बसत नाही. भरपूर गुरु आहेत, पण गुरूंचं लक्ष बहुतेक शिष्याच्या संपत्तीकडे आहे. आणि शिष्याचं लक्ष फक्त गुरुच्या गादीकडे. कधी एकदा मरल, कधी याच्या गादीवर बसल मी, कधी एकदा मालक होईल. महाराज, उत्तर हिंदुस्थानामध्ये भले मोठमोठे आश्रम आहेत, कोट्यावधीच्या प्रॉपर्टी आहेत एका आश्रमाच्या. ते 2016ला नोटबंदी झाली का नाही, एका आश्रमामध्ये एवढा पैसा होता. म्हणले आता एवढी नोटबंदी झाली, आता बदलून कुठून आणायचा एवढा मोठा पैसा. त्यांनी गंगेमध्ये असे पोते रिकामे केले होते महाराज. त्या पैशाला वाळवी लागली होती, वाळवी. एवढी मोठी संपत्ती, एवढी मोठी प्रॉपर्टी आहे. त्या शिष्यांचा डोळा त्या प्रॉपर्टीवरती, गुरुच्या आसनावरती, जागेवरती, गादीवरती. शुकाचार्यांनी सांगितलं, परीक्षिता, तू आता मला शरण आलास ना, डोंट वरी, काळजी करू नकोस, चिंता करू नकोस, बिनधास्त राहा, निश्चिंत राहा. एका तासात ज्या अर्थी खटवांग नावाच्या राजाचा उद्धार होऊ शकतो, तुझ्याकडे 7 दिवस शिल्लक आहेत, काळजी करू नकोस.
आणि मग परीक्षिती आणि शुकाचार्य यांच्या संवादाला प्रारंभ होतो. शुकाचार्य बसलेले आहेत, परीक्षिती प्रश्न विचारतायत. महाराज, माझे काही प्रश्न आहेत आपल्यास. हो, ध्यान कुणाचं करावं, नेमकं ध्यान कुणाचं करावं? शुकाचार्य सांगतात, राजन, विराट असा असणारा एक परम पुरुष अशा प्रकारचा परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं ध्यान करावं. ज्याच्यापासून हे सगळ्या सवदा भुवनांची निर्मिती झालेली आहे असा एक परमात्मा आहे. त्याच्या कमरेपासून खाली 7 भाग आहेत, 7 लोक आहेत, आणि कमरेपासून वर 7 लोक आहेत. ऐका, कमरेपासून वर जे 7 लोक आहेत, सु सुह मह जन सत्य तप, हे 7 लोक आहेत. कमरेपासून खाली आतळ वितळ तळातळ महातळ रसातळ पाताळ, हे 7 लोक आहेत. असा जो विराट पुरुषाचा, विराट शरीराचा विराट पुरुष आहे, परमात्मा आहे, त्या विराट पुरुषाचं स्मरण करावं. महाराज, माझा आणखीन एक प्रश्न आहे. भगवान परमात्म्याने हे जग का बनवलं असेल बरे? का या सृष्टीची निर्मिती केली असेल? आणि निर्मिती केली असेल तर कशा प्रकारे निर्मिती केली असेल? कृपया करून मला सांगता. शुकाचार्य सांगतात, राजन ऐक, भगवान परमात्म्याने ही सृष्टी बनवण्याच्या अगोदर काही तत्वांना जन्माला घातलं, काही भूतांना जन्माला घातलं, आणि योग मायेच्या सहकार्याने वस्तुतः परमात्मा समुद्रामध्ये गाढ क्षीर निद्रेमध्ये पहुडलेले आहेत, शेष शयनावरती. आपण म्हणतो की नाही, अगोदर कसल्याही प्रकारची पृथ्वी नाही, पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही. कानोबा पहिले कोठेची नव्हते काही, पहिले कोठेची नव्हते काही, कोठेची नव्हते काही, पहिले कोठेची नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही, अवघे शून्यचे होते पाही, पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही. शून्य होते याचा अर्थ कसल्याही प्रकारचं काही नाही. समुद्रामध्ये शेषाच्या शयनावरती प्रभू विराजमान आहेत, आणि त्या परमात्म्याचं नाव आहे नारायण. नारायण कशामुळे नाव आहे? नार हा संस्कृत शब्द आहे. नार या संस्कृत शब्दाचा मराठी अर्थ होतो नीर. नीर म्हणजे पाणी. आता पाणी हा शब्द मराठी नाही बरं का, पाणी हा शब्द मराठी नाही. नीर या संस्कृत शब्दाला शुद्ध मराठी शब्द आहे जल बरं का. पाणी हा आपला मराठी भाषेतला शब्द नाही. पण काय माहिती का, आता बऱ्याचशा भाषांचं, या भाषेचं त्या भाषेत, त्या भाषेचं त्या भाषेत काय होतंय, अतिक्रमण होतंय. फार तर येत्या 10-5 वर्षाच्या काळामध्ये मराठीच्या सुद्धा डिक्शनरी मराठी माणसांच्या घरी ठेवावं लागणार आहे. मराठी माणसांच्या म्हणजे तुमच्या आमच्या घरी मराठी डिक्शनरी ठेवावं लागणार आहे. तुम्हा आम्हाला इथून पुढे मराठीचे शब्द सुद्धा लक्षात द्यायचे नाही. आपण आंघोळ करतो त्याला काय म्हणतात? बाथरूम आहे का नाही? बाथरूम मराठी शब्द नाही, इंग्रजी. मराठीमध्ये त्याला स्नानगृह म्हणतात. आता कोण माणूस असा आहे त्याच्या हातामध्ये, त्याच्या खिशामध्ये मोबाईल नाही? मोबाईलला मराठीमध्ये काय म्हणतात? चलत दूरभाष्य अथवा भ्रमणध्वनी. कालांतराने हे शब्द विसरणार आहेत आपले लेकरं. का? आपल्याला हव्यास लागलाय आपलं लेकरो इंग्लिश मीडियम मध्ये, इंग्लिश माध्यम मध्ये गेलं पाहिजे. इंग्रजी शिकलं पाहिजे त्याने बोलायला, मराठी त्याने शिकावं, मराठीचा दर्जा उंच करावा अशी आपली सुद्धा भावना राहिली नाही.
मी मगाशी सांगून गेलो ना, जे आपल्याकडे नाही ते आपल्याला मिळावं अशी माणसाची अपेक्षा असते. आपल्याला इंग्लिश जमत नाही म्हणून ते आपल्याला हवी आहे. बाकीच्या अन्य प्रांतातल्या लोकांना त्यांना मराठी येत नाही म्हणून ते मराठी शिकण्याचा प्रयत्न करतायत, आणि आपल्याला इंग्रजी येत नाही म्हणून आपण इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करतो. जय श्रीकृष्ण. आपला महत्वाचा मुद्दा असा आहे, परमात्म्याला नारायण का म्हणतात? नारात आयन यस्य सह नारायण. जो पाण्यात पोहळलेला आहे. पण काय माहिती का महाराज, पडल्या पडल्या जर झोपही लागेना, डोळाही लागेना, तर पडल्या पडल्या माणूस काय करतोय? महाराज म्हणले मोबाईल बघते, पण त्यावेळेस नव्हता मोबाईल. बरोबर आहे तुमचं, पडल्या पडल्या. जय श्रीकृष्ण. पडल्या पडल्या काय करते माणूस? उग पडल्या पडल्या विचार करत बसते. देव पाण्यात उग शेषाच्या शयनावरती पडलेले आहेत, पहुडलेले आहेत. मग पडल्या पडल्या देव विचार करू लागले, जरा कर्मना झालंय, काय करावं लागेल? काय करावं लागेल? जरा कर्मना झालंय. कथेत जावं तर सुटायला वेळ आहे, आणखी डायरेक्ट पंक्तीलाच जावं, कशाला गडबड करायची? पडल्या पडल्या माणूस बघ विचार करतो. पडल्या पडल्या देव विचार करू लागले, एकलेच नकंठे म्हणून येणे. पडल्या पडल्या देवाला कर्म ना गेलं बर का. म्हणून देवाने या 14 भुवनाची केली निर्माण. 14 ही भुवने, 14 भुवनांची निर्मिती केली. 10 मानसपुत्रांना जन्म दिला. पडल्या पडल्या देव काय करावं? जसे पाण्यात झोपले होते तसे देवाच्या नाभीतून, देवाच्या बेंबीतून एक कमळ जन्माला आलं महाराज. आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाचा जन्म झाला. देवाच्या नाभी कमलातून एक कमल जन्माला आलं, त्या कमलामध्ये ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवा बघू लागला, खाली बघावं तर पाणी, वर बघावं तर आकाश, इकडं तिकडं बघावं तर माझ्यासारखं कोणी दिसेना. इकडं बघ, तिकडं बघ, इकडं बघ, तिकडं बघ, इकडं बघ, तिकडं बघ, असं करता करता एका तोंडाचा ब्रह्मा किती तोंडाचा झाला? 4 तोंडाचा. 4ही दिशेला बघू लागला. म्हणून ब्रह्मदेवाला दुसरं एक नाव आहे बघा, काय? चतुरानन. चतुर आनन यस्य सह चतुर. चतुर है आनन जिसके वो चतुरानन. आनन यानी मुख, मस्तिष्क. 4 जिसके आनन है उसको क्या कहते? चतुरानन कहते उसको. चतुरानन झाला. बऱ्याच वेळ प्रयत्न केला, शोधू लागला, इकडे कोणी दिसतं का, तिकडे कोणी दिसतं का, तिकडे कोणी दिसतं का, शोध केली, पण आपल्यासारखं कोणी दिसायला तयार नाही. कमळामध्ये उतरला, कमळाच्या पाकळ्यामध्ये शोधू लागला, पाकळ्यामध्ये शोधून कमळाच्या देठामध्ये उतरला, देठातून पुन्हा देवाच्या नाभीपर्यंत आला, तरी कुणीच कुठेच काहीच दिसायला तयार नाही. तेवढ्यात आकाशवाणी झाली, ए ब्रह्मा, चतुरानना, मी कोण आहे? तुझा जन्म कुठून झालाय? याचा जर तुला शोध घ्यायचा असेल तर तपश्चर्या कर. शब्द कानावरती पडले ब्रह्माच्या. तप. माणसाच्या जीवनामध्ये असावं काय? तप. माणसाच्या जीवनामध्ये तप नसलं तर तपचं उलट होतं काय? पत. ज्याच्या जीवनामध्ये तप नाही त्याच्या जीवनाचं पतन निश्चित होणार, याच्यात शंका. जय श्रीकृष्ण. तपश्चर्या महत्वाची आहे. आकाशवाणी झाली, तपश्चर्या कर. तपश्चर्या करायची, पण काही मंत्र लागेल का नाही? मंत्र लागेल का नाही? का उठलं सुटलं कशाची तपश्चर्या करायची? आणि मग सुंदर अशा प्रकारे ब्रह्मदेवाला उपदेश करतात जगतपिता परमात्मा. अहमेवा समेवाग्री नान्यत् यत् सदसत्परम्. हे ब्रह्मा, तुला तपश्चर्या माझी करावी लागेल का? सर्वांच्या अगोदर आणि सर्वांच्या शेवटी मीच आहे. परमात्मा म्हणतायत, काय ऐकताय ना लक्ष देऊन तुम्ही? सर्वांच्या अगोदरही मीच आहे, सर्वांच्या शेवटीही मीच आहे. तुम्ही आम्ही निमित्त आहे, तो निमित्त आहे.
तुम्ही आम्ही गैरसमजामध्ये जगतोय, तुमच्या माझ्याशिवाय काय होत नाही. माणसं बोलता बोलता महाराज अहो मी आहे म्हणून तर सप्ताह, मी नसल्यावर माझं सप्ताचं काय खरं. महाराज मी आहे म्हणून तर घर चालतंय, मी नसलो तर काय घर चालणार आहे. मोठा गैरसमज आहे महाराज, हा मोठा गैरसमज आहे. अरे तिथं सिकंदरासारखे गेले, फरक पडला नाही. कोण सिकंदर? ज्याने जग जिंकलं होतं, त्याचं अलेक्झांडर नाव होतं. त्याच्यासारखे गेले, फरक पडला नाही. इथं राजे गेले, महाराजे गेले, त्यांच्या जाण्यानं फरक पडला नाही. तुम्हाला वाटतं का घर तुमच्यामुळे चालतं? 10-5 दिवस आमच्या सोबत येऊन बघा. तुम्ही घरात असताना जेवढं घर व्यवस्थित चालत नाही, तुम्ही नसल्यावर तेवढं घर चांगलं चालतं. महाराज गैरसमज आहे माणसाला. माय 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 करतात माणसं त्या शेळीसारखं. बरोबर आहे का तुकाराम महाराज? मी ऐका दादा, परमात्मा सांगतात आधीही मीच आहे आणि अंतही मीच आहे. सर्वांच्या अगोदर मी आहे, तुम्ही आम्ही निमित्त आहेत. माझे माझे म्हणून व्यर्थ गेला नाही. चाललोय आपण, जे गेले ते गेले, आपलंही तसलंच चाललंय महाराज त्यांच्यासारखं. ऐका दादा, परमात्मा सांगतात अहमेवा समेवाग्रे नान्यत सदसत् परम. आता फार विस्तार करणार नाही. मीच आधी आहे, मीच अंत आहे. ब्रह्मदेव तपश्चर्या करण्यासाठी बसतात. अनेक वर्षाच्या कालावधीनंतर तपश्चर्या पूर्ण होते. भगवान परमात्मा प्रसन्न होतात आणि प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाला सृष्टीच्या विस्ताराचं कार्य हाताशी देतात. मनवंतरादीचं वर्णन करतात आणि ईश्वरा सृष्टीचं कार्य प्रारंभ करतात. प्रथम सत्रामध्ये 4 मानसपुत्रांना सनक सनंदन सनातन सनत कुमार यांना जन्माला घालतात. रुद्राचा जन्म होतो. सनत कुमारांना सांगतात तुम्ही जन्माला आलात ना, एक काम करा, आता घर लेकर बायका पोरं संसार करा, पृथ्वीवरती लोकसंख्या वाढवा. त्यांनी सांगितलं लोकसंख्या वाढवणं हे आमचं काम नाही, आम्ही चाललो भजन करायला. ब्रह्मदेवाला राग आला. दोन्ही भोवयाच्या मधून रुद्राचा आविर्भाव झाला. म्हणून तर रुद्र म्हणजे शंकर, भगवान शंकर. शंकराला विचारलं तुमच्या बापाचं नाव काय? त्यांनी सांगितलं ब्रह्मा. लग्नाला गेल्याच्या नंतर कुठं? हिमालयाच्या घरी. आता तो फार मोठा सुंदर प्रसंग आहे, तो सांगत बसत नाही. रुद्राचा जन्म झाला. द्वितीय सत्रामध्ये सनत कुमारांनी ऐकलं नाही, रुद्र जन्माला आले. क्रोध आला ब्रह्मदेवाला, क्रोध आला. दोन्ही भोवयाच्या रुद्र प्रकट झाले. रुद्राला सांगितलं तुम्ही पृथ्वीवरती लोकसंख्या प्रजनाचं कार्य चालू द्या, वाढू द्या पृथ्वीवरती लोकसंख्या. त्यांनी बनवायला सुरू केलं. भगवान शंकरांनी पृथ्वी बनवायला सुरुवात केली. कोणती? तामसी प्रवृत्तीची सृष्टी बनवली त्यांनी. विंचू, सर्प, खेकडे, भूत, प्रेत, वेताळ हे असलं बनवायला सुरू. भूत वेताळ नाचती, 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 वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती. हरियुक्त उमापती, युक्त उमापती, हरियुक्त उमापती, गणगोत आहे. कोणाचं? चिखलीवाल्याचं का? ते वर बसलाय त्याच आहे का नाही? भोले बाबाचं गणगोत आहे ते. कोण? भूत प्रेत. तसल्या लोकांमध्ये त्याला लय आवड राहायची, म्हणून त्यानं बंगला सुद्धा कुठं बांधलाय? स्मशानेश्व क्रीडा रमंती पिशाचा सहचरा, महिम्नामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. जय श्रीकृष्ण. ब्रह्मदेवाने थांबा थांबा, काय करताय तुम्ही? हे भूत प्रेत विंचू सगळं त्रास तामसी वृत्तीचे आहेत ना सगळे. भगवान शंकराने सांगितलं आपल्याला हे असलं जमतंय. तुम्हाला जमतंय का? आपल्याला हे असलं जमतंय, तुम्हाला जमतंय का? ब्रह्मदेवानं सांगितलं बंद कर भाऊ, आम्हाला जमत नाही. आम्हाला भजन कीर्तन पूजन असले देवदेव करणारे माणसं पाहिजे.
तू तर डायरेक्ट उरुसात जाणारे माणसं घेऊन आलास. हो आहे का नाही? उरुस कुठं ते चालू झालंय ना. हो. आम्हाला म्हणले ते गाडी आज येणार नाही इकडून पंडित बुवा, तिकडून आलो आम्ही असं फिरून. मला आता तिकडून कच्चा रस्ता आहे, मोठी गाडी यायची नाही, मग मोटरसायकल घेऊन आलो. हो. नाही कथेत कीर्तनात नाही म्हणले यांना येता येणार आहे, उरुसाला जाणार आहे गिराईक आहे म्हणले, तिकडे जाणार आहे. हो जय श्रीकृष्ण. थांबवलं. पुन्हा द्वितीय सर्गामध्ये सृष्टी निर्माण करण्याचं कार्य ब्रह्मदेवाने हाती घेतलं आणि द्वितीय सत्रामध्ये सृष्टी विस्ताराचं कार्य हाताशी घेत असताना प्रकार असा झाला, ब्रह्मदेवाचं शरीर विभक्त झालं. ब्रह्मदेवाच्या एका शरीराचे 2 भाग झाले आणि विभक्त झालेल्या शरीरातून उजव्या अंगातून एक पुरुष प्रगट झाला आणि डाव्या अंगातून एक स्त्री प्रगट झाली. जो उजव्या अंगातून पुरुष प्रगट झाला त्या पुरुषाचं नाव आहे स्वयंभू मनू आणि डाव्या अंगातून ती स्त्री प्रगट झाली त्या स्त्रीचं नाव आहे महाराणी शतरूपा. मनू आणि शतरूपा यांचा जन्म झाला आणि त्या मनुराजापासूनच तुमची आमची उत्पत्ती आहे. म्हणून तर तुम्हा मला मानव म्हणतात. मनुरहा अपत्य मानव. मनुराजाचे तुम्ही आम्ही अपत्य. पण काय महाराज, मी काल परवा सांगून गेलो, समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी. आजही त्या मनुराजानं काही तुमच्या आमच्यासाठी नियम लिहून ठेवले. त्या ग्रंथाचं नाव आहे मनुस्मृती. ते मनुस्मृती जाळण्याचं काम केलं लोकांनी. तो दिवस आपण मोठ्या आनंदाने साजरा. किती काय अज्ञानी माणसाची काय पराकाष्ठा असते, किती अज्ञान असावं माणसाकडे. हो आपल्या आजोबाने आपल्या नावावर 10 एकर जमीन केली, त्या प्रॉपर्टीचे कागद जाळतो का आपण? हा जाळतो का? मनू कोण आहेत? त्याच मनुराजापासून तुमचा आमचा विस्तार पुढे झालेला आहे. ही मानव जात ज्याच्यापासून जन्माला आलेली आहे त्या राजाचं नाव आहे मनू. आणि त्या राजाने काही नियम लिहून ठेवलेले आहेत तुम्हा आम्हाला जगण्यासाठी आणि त्या ग्रंथाचं नाव आहे मनुस्मृती. आणि चक्क खुशाल माणसं काय जाळतात तो ग्रंथ, मोठ्या छाती ठोकून सांगतात आम्ही तो दिवस साजरा करू, असं करू. काय कमाल आहे. किती अज्ञानी असावं माणसाने, याची सुद्धा एक पराकाष्ठा असते. जय श्रीकृष्ण. ऐका दादा, आणि त्या मनूपासून आणि शतरूपासून या संपूर्ण पृथ्वीचा विस्तार आहे, संपूर्ण सृष्टीचा विस्तार आहे. जन्माला आले, ब्रह्मदेवानं सांगितलं सृष्टी विस्ताराचं कार्य मनुष्य एवढे तुमच्यापासून जन्माला येणाऱ्या जन्माला घालण्याचं काम करा. त्यांनी सांगितलं ठीक आहे बाबा, संसार करायचा खरंय, पण संसार करायला काही घरदार लागेल का नाही? हा बरोबर आहे का? झोप लागली नाही ना, डोळा लागला नाही ना, लागू देऊ नका. ऐका, एका माझ्यासारख्या एखाद्या शहाण्याचं लग्न झालं. हो आणि त्यांनी सांगितलं म्हणले काय कशाला संसार करायला घरच कशाला लागतंय म्हणले. हो हा ढग आलाय का नाही, ढग, या ढगाखालीच आपला संसार म्हणजे, ढगाच्या छायेखाली, ढगाच्या सावलीखाली. ढग तर लक्षात आलं ना तुमच्या? हा ढग 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 त्यो हा त्यो हा. जय श्रीकृष्ण. एखादा म्हणला आता लेकर बाळ सगळा संसार याच्याच ढगाच्याच सावली खाली करायचा. अपराधी सावली जाईल अपराधी सावली जाईल जाईल अपराधी सावली जाईल अपराधी सावली जाईल विषयाचे सम सुख बेगडाची पाहुणी समसुख बेगडाची बाहुली याचे समसुख बेगडाची बाहुली याचे समसुख बेगडाची बाहुली अपराधी सावली जाईल रे अपराधी सावली जाईल रे जाईल रे अपराधी सावली जाईल ढगाखाली संसार होत नाही. करायचा पण कुठं? तुम्ही पृथ्वी आहे ना, तुम्ही पृथ्वी कुठं आहे? कुठं आहे पृथ्वी? हिरण्याक्ष नावाचा एक दैत्य आहे, त्या हिरण्याक्ष नावाच्या दैत्याने पृथ्वीचं हरण केलेलं आहे आणि समुद्रामध्ये तो उषाखाली घेऊन झोपलेला आहे. पृथ्वी नाही, पृथ्वी नाही,
एवढं म्हणता म्हणता ब्रह्मदेवाला शिंक आली आणि त्या ब्रह्मदेवाच्या शिंकेतून एक अंगठ्या एवढा वराह जन्माला आला आणि तो भगवंताचा वराह अवतार म्हणून प्रसिद्ध झाला. बोल वराह. बघता बघता त्या अंगठ्या एवढा वराह आणि विशाल अशा प्रकारे देह धारण केला आणि विशाल अशा प्रकारे देह धारण करून तो वराह भगवंताचा अवतार असणारा तो वराह समुद्रामध्ये उतरला. समुद्रामध्ये उतरून बघितलं तर हिरण्याक्ष नावाचा दैत्य आहे. त्या हिरण्याक्ष नावाच्या दैत्याने पृथ्वी उशाखाली घेतलेली आहे आणि उशाखाली घेऊन झोपलेला आहे. आता विचार करा, एवढी मोठी पृथ्वी जर उशाखाली घेऊन झोपत असेल तो केवढा मोठा असेल. हा, केवढा मोठा असेल. आपल्या पंक्तीचं जेवण नुसतं त्याच्या नाश्त्यालाच लागत असेल ना. हा, केवढा मोठा असेल. भगवान वराहाने त्याच्यापेक्षा विशाल रूप धारण केलं. त्याच्यापाशी गेले, मला कोण आहेत तुम्ही? मी वराह. पृथ्वी दे, जरा काम आहे त्या पृथ्वीचं. त्यांनी सांगितलंय बघा, हा माझा चेंडू आहे, मी याला चेंडू खेळत खेळत इथपर्यंत घेऊन आलो, तुम्हाला पाहिजे का? दोन दोन हात करा, घेऊन जा. आणि महाराज त्या क्षणी वराह भगवंताचा आणि हिरण्याक्षाच्या विशाल अशा प्रकारच्या युद्धाला प्रारंभ झाला. असं सांगतात 1000 वर्षापर्यंत दोघांचं युद्ध चालू होतं. कधी जमिनीवर, कधी पाण्यावरती, कधी हवेमध्ये, कधी आकाशामध्ये, कधी असं भयंकर अशा प्रकारचं युद्ध चालू आहे. शेवटी वराह भगवंताने अशी बाही मागे सारेनी एक असा कान भडात लावला, थाडकन जाग्यावरती कोसळला, नाकातून रक्त आलं, गतप्राण होऊन जमिनीवरती कोसळला. परीक्षित राजाने प्रश्न विचारला, महाराज कोण असेल वा हिरण्याक्ष, ज्याला मारण्यासाठी साक्षात भगवंताला अवतार धारण करावा लागला? कोण असेल हा हिरण्याक्ष? आणि मग सुंदर अशा प्रकारे शुकाचार्य परीक्षितीला सांगतात, राजन ऐक, कश्यपांच्या 2 पत्नी आहेत. कश्यपांच्या 2 पत्नी आहेत. एकीचं नाव दिती आहे आणि एकीचं नाव आदिती आहे. लक्ष देऊन ऐका. जे देवाचे 10 मानस पुत्र आहेत का नाही, त्या 10 मानस पुत्रापैकी कश्यप नावाचे एक पुत्र आहेत. त्याने या कश्यप नावाच्या पुत्रांच्या 2 पत्नी आहेत. त्यांच्या एकीचं नाव दिती आहे, एकीचं नाव आदिती आहे. दिती पासून राक्षसांचा जन्म आहे आणि आदिती पासून देवांचा जन्म आहे. जागे येत ना तुम्ही? डोळा लागला नाही ना? ऐका, देव आणि दैत्य, तुम्हाला वाटतं का हे उगाच यांचं भांडण आहे? देवाचं आणि दैत्याचं उगाच भांडण आहे असं तुम्हाला वाटतं का? देव आणि दैत्य हे सख्य सावत्र भाऊ आहेत. कोण आहेत? देव आणि दैत्य कोण आहेत? नुसते सावत्र नाही ना ते, हा, सख्य सावत्र आहेत ते. हा, फरक असा आहे, एकाच बापापासून 2 मायांचा विस्तार आहे. आपल्याकडे साध्या भाषेत म्हणतात का नाही, ज्याला साधा सोपा शब्द आहे सावतर. कसला शब्द आहे त्याला? सावतर. 2 जण हे सख्य सावत्र भाऊ आहेत महाराज. बाप एकच, फक्त मायाचा विस्तार 2च. जय श्री कृष्ण. ऐका, त्याच्यापैकी आदितीपासून देवतांचा जन्म आहे आणि दितीपासून दैत्यांचा जन्म आहे. प्रकार असा झाला, एके दिवशी सूर्य अस्ताला जाऊ लागला आणि कश्यप ऋषी आपला ज्वाला झेंडा घेऊन संध्या करण्यासाठी, हरिपाठ करण्यासाठी म्हणून मंदिराकडे निघाले होते. संध्या करण्यासाठी ही दिती नावाची पत्नी आली त्यांच्याकडे आणि या दिती नावाच्या पत्नीनं त्यांच्याकडे येऊन कश्यपाला सांगितलं, महाराज मी कोण? ते म्हणले, तुम्ही आमची पत्नी. तुम्ही माझे पती ना? मग पतीचा काय धर्म आहे? म्हणले, पत्नीच्या सर्व इच्छा पूर्ण करणे हा पतीचा धर्म आहे. माझ्या अंतःकरणामध्ये काम जागा झालेला आहे, माझी इच्छा पूर्ण करा. कश्यपाने सांगितलं, दिती एषा घोर तमा वेला घोराणाम घोर तमंधता. वेळ चुकीची आहे. पत्नीच्या इच्छा पूर्ण करणं पतीचा धर्म आहे, पण ही वेळ सायंकाळची आहे, सूर्यास्ताची आहे, भजन कीर्तन हरिपाठ म्हणण्याची वेळ आहे. अशा वेळेत मी असं पाप करू नये.
दादा शास्त्र असं सांगते, लक्ष देऊन ऐका. शास्त्र असं सांगते सूर्यास्ताला जात असताना 4 कामं माणसानं करायची नाहीत. चतुर्माणी कार्याणि साययाम परिव्रजेत आहारम मैथुनम निद्रा स्वाध्याय चतुर्थकम. हे 4 काम माणसाने सूर्यास्ताला जात असताना करायची नाही. दिवस मावळत असताना, सूर्यास्त म्हणजे आपल्या सोप्या भाषेत दिवस मावळत असताना माणसाने भोजन करायचं नाही. म्हणून पूर्वीची पूर्वपार ऋषी परंपरा आहे. पूर्वी 6 वाजण्याच्या अगोदर किंवा सूर्य अस्ताला जाण्याच्या अगोदरच पूर्वीचे ऋषी मुनी जेवण करायचे. तुम्ही म्हणताल महाराज त्याचं काय कारण आहे? ऐका, दोन्ही कारण सांगतो तुम्हाला. एक वैज्ञानिक कारण हे सांगतो, एक शास्त्रीय कारण हे सांगतो. सूर्य अस्ताला जात असताना माणसाने जेवायचं नाही. का? आपल्या पोटात एक जाळ पेटलेला आहे. त्याला कोणता अग्नी म्हणतात? जठराग्नी. आणि ते जठराग्नी काय करीत असतंय? आपण खाल्लेलं जे अन्न आहे ते खाल्लेलं अन्न पचवायचं काम त्या जठराग्नीचं असतं. आणि त्या आता आपल्या शरीरामध्ये जेवढे अवयव आहेत त्या तेवढ्या अवयवाची, प्रत्येक अवयवाची देवता वेगळी वेगळी आहे. त्या जठराग्नीची देवता आहे सूर्य. आणि काय होतं माहिती का महाराज? सायंकाळच्या वेळी सूर्य अस्ताला जात असताना सूर्यानं जेवढे पृथ्वीवर किरण टाकलीत, अस्ताला जात असताना टाकलेली आपली सगळी किरण सूर्य आपल्या ताकदीनिशी पाठीमागे खेचून घेऊन परत निघालेला असतो. आणि सूर्य अस्ताला जात असताना आपण जर भोजन केलं, सूर्य हा जठराग्नीची देवता असल्यामुळं सूर्य अस्ताला जात असताना, सूर्य मावळतीला जात असताना जठराग्नी मंद झालेला असतो. आणि जे आपण खाऊ ते खाल्लेलं अन्न जठराग्नी मंद झालेला असल्यामुळे व्यवस्थित पचत नाही. आणि अन्न व्यवस्थित नाही पचलं की मग पहिलं पोट बिघडत आहे, दुसरं त्या रूमच्या जवळच बसवित आहे, तिसरं पोट बिघडलं की पित्त वाढतंय, पित्त वाढलं की जळजळ, जळजळ वाढलं की कप मळमळ, आणि जळजळ मळमळ झालं की मग तळतळ होते, आणि तळतळ झाली की मग कळकळ वाटतंय, कळकळ झाली की पळपळ, अशी अवस्था होती. मग सूर्य अस्ताला जात असताना माणसाने भोजन करायचं नाही. शास्त्रीय कारण, सूर्य अस्ताला जात असताना जेवायचं नाही. त्याचं वैज्ञानिक कारण असं, संध्याकाळच्या वेळेस तेच जठराग्नी मंद झालेला असतो, खायला व्यवस्थित पचत नाही, तिथून ऍसिडिटी जन्माला येते. आणि एकदा का पोट बिघडलं की बाकीचे सगळे 80% जे काही रोग आहेत ते सगळेच्या सगळे 80% रोग पोटावरती अवलंबून आहेत. एकदा पोट बिघडलं सगळे आजार हळूहळू हळूहळू सुरू झाले. जय श्री कृष्ण. तुम्ही ध्यान दिलं नाही काही? एकदा पोट बिघडलं की बाकीचे सगळे आजार सुरू झाले. पंगत जरी यजमान देणारे असले तरी पोट आपलं आहे याची जाणीव असू द्या फक्त. जय श्री कृष्ण. म्हणून ते जुन्या काळात एक म्हण होती ना, काय पचेल ते खावण, साजेल ते ल्यावं. साजेल तेच ल्यावं माणसाने, पचल तेवढंच खावं. उगाच दुसरा आग्रह करायला म्हणून किती खाऊ नये माणसाने. जेवढं आपल्याला लागतंय ना, इतना दीजिए साई, बस आपलं पोट भरल एवढंच खावं माणसाने. जय श्री कृष्ण. सांगितलं सूर्यास्ताला जात असताना भोजन करायचं नाही, सूर्यास्ताला जात असताना झोपायचं नाही. सूर्यास्ताला जात असताना जर माणसं झोपली तर डोळ्याची ताकद कमी होण्याची शक्यता असते. सूर्यास्ताला जात असताना माणसाने स्वाध्याय करायचं नाही, पाठपाठांतर करायचं नाही, त्याचं बुद्धीला विस्मरण होत असतं. सूर्यास्ताला जात असताना पती पत्नीने कधी एकांत साधायचा नाही. साधलाच तर अशातून जन्माला येणारी संतती ही आसुरी आणि अधम प्रवृत्तीची जन्माला येत असते. हे कोण सांगतंय?
कश्यपजी सांगतायत कुणाला? दितीला, ए दिती एषा घोरतमा वेला, सायंकाळची वेळ आहे, संध्याकाळ आहे, हरिपाठ म्हणायची वेळ आहे. या हरिपाठ म्हणायच्या वेळी अशा प्रकारचं कार्य करत नसतात, भजन कीर्तन करायची ही वेळ आहे. तिने सांगितलं मी पत्नी आहे. काय शास्त्र असं सांगतंय? कामातुराणाम भयम लज्जा. अंतःकरणामध्ये एकदा काम जागा झाला की त्या माणसाला कशाची भीती वाटत नाही आणि कुणाची लाज वाटत नाही, असं शास्त्र सांगते. तिने सांगितलं माझा हट्ट, माझी इच्छा पूर्ण केलीच पाहिजे. घडू नये तो प्रकार घडला आणि तिच्या डोक्यावरची वासना ज्यावेळेस उतरली त्यावेळेस तिच्या लक्षात आलं. कश्यपाने शाप दिला, हे बघ, ज्या वेळेस भजन कीर्तन करायचे त्यावेळेस तू माझ्याकडून असला अमंगळ कार्य करून घेतलंस, माझा शाप आहे. तुझ्या गर्भातून जन्माला येणारी अपत्य हे आसुरी प्रवृत्तीची जन्माला येतील, राक्षसी प्रवृत्तीची जन्माला येतील आणि याच्यापासून देवतांना त्रास होईल. महाराज, ही एका ऋषीची पत्नी होती, ती काही सामान्य होती का महाराज? 100 वर्ष तिनं ते ऋषीचं दिव्य वीर्य आपल्या उदरामध्ये साठवून ठेवलं. 100 वर्ष. शाप लागला तिच्या गर्भाला, असुर जन्माला येतील म्हणून. आणि दुसरा प्रसंग असा आहे महाराज, सनक सनंदन सनातन सनत कुमार हे कोण आहेत? देवाचे मानस पुत्र आहेत, बरोबर आहे का नाही? आणि देवाचं राहणं कुठं आहे? वैकुंठामध्ये. वैकुंठामध्ये देवाचं राहणं आहे आणि देवाच्या दरवाजामध्ये 2 द्वारपाल आहेत. काय नाव आहे त्यांचं? जय आणि विजय, हे 2 द्वारपाल आहेत. एके दिवशी सनक सनंदन सनातन कुमार हे 4 भावंड देवाला भेटण्यासाठी वैकुंठामध्ये गेले. दुपारची वेळ होती, देव झोपले होते आणि हे जय विजय दोघ जण द्वारपाल पहारा देत होते. तर जय विजयांनी सांगितलं, सनत कुमार ते भेटायला गेले, त्यांनी सांगितलं देव झोपलेत, जरा थांबा, आता 10 मिनिटात कथा संपणार आहे, कथा संपली की देव उठतात, मग तुम्ही त्यांना भेटा. सनत कुमारांनी सांगितलं, अरे आम्ही देवाला आमच्या आजोबांना भेटायला आलो तरी तुम्ही आम्हाला भेटू देत नाही, देवाच्या दरवाजामध्ये भेदभाव करताय तुम्ही. महाराज, हे सनत कुमाराचं असं वैशिष्ट्य सांगितलं नाही दादा, ऐका. हे सनत कुमाराचं वय आहे 5000 वर्षाचं. किती वर्षाचं वय आहे? 5000 वर्षाचं वय आहे त्यांचं, पण दिसतात 5 वर्षाच्या लेकरासारखे. वय किती आहे? डोळा लागला का काय? बोला ना, वय किती आहे? 5000 वर्षाचं. दिसतात केवढे? 5 वर्षाच्या लेकरासारखे. का? यांच्याकडे एक औषध आहे. औषध कशाचं औषध? नेहमी तरुण राहण्याचं औषध आहे त्यांच्याकडे. माग एकदा त्यांची माझी भेट झाली होती, सनत कुमाराची ना आमची गाठ पडली होती उत्तराखंडामध्ये असताना. मी म्हणलं तुमचं वय 5000 वर्षाचं आहे, दिसतायत तुम्ही 5 वर्षाच्या लेकरासारखे, काय नेमकं काय? ते म्हणले महाराज आमच्याकडे एक औषध आहे. म्हणजे औषध, त्या औषधाचं सेवन केलं की माणूस कधीच म्हातारा होत नाही. आणि योगायोगानं त्यांनी मला त्या औषधाचं नाव लिहून दिलंय. ते औषध मी मागून घेतलं, बनवलंय, असं ते आयुर्वेदिक औषध आहे. ते औषध खाल्लं की माणूस म्हाताराच होत नाही. माझ्याकडे बघून अंदाज लावा बरं काय